नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरातान फोन करून कतारांतल्या रास लफान शारांत जाल्ल्या अपघातांत 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दूख उक्तायलें. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थिती विशीं पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वताच्या अपयशाक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघना पासून नजर चुकोवपाक केल्या अशें भारतान म्हळें. फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो आनी फुडल्या 2 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आतां पुराय खबरो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आनी ब्रिक्स राष्ट्रांच्या वरिश्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. भारतान राष्ट्रीय राजधानीत आयोजीत केल्ले उंचेल्या पावंड्यावेले बसकेंत हे विशीं चर्चा जाली. भारताच्या NSA अजित दोवाल हांच्या फुडारपणा खाला जाल्ले 16वे ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेंत वांगडी देशांतल्या वरिश्ठ सुरक्षा प्रतिनिधींनी एकठांय येवन आंतरराष्ट्रीय समुदायाक तोंड दिवपी पारंपारीक आनी नव्या धोक्यांचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हांचो फोन आयिल्लो. आयतारा कतारांतल्या रास लफान उद्देगीक शारांत जाल्ल्या अपघातांत भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर कतारच्या अमिरान दूख उक्तायलें आनी जखमी लोक बेगीन बरे जावचे अशी इत्सा उक्तायली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बाधित कुटुंबां विशीं सहानुभुती दिवपी उतरां खातीर तांचेर उपकार मानले. तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी आपल्या नागरिकांची सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर आपली वचनबद्धताय दाखोवन आदार दिलो. अस्तंत आशियांतल्या परिस्थितीचेर चर्चा करतना प्रधानमंत्री मोदी हांणी चालू आशिल्ल्या शांतताय यत्नांत कताराच्या रचनात्मक भुमिकेची तोखणाय केल्या. पाकिस्तान व्याप्त काश्मीरांतल्या परिस्थितीचेर पाकिस्तानाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हांणी केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका करतना सांगलां की ही टिप्पणी शेजारच्या देशान स्वताच्या अपयशांक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघना पासून नजर चुकोवपा खातीर केल्या. नवी दिल्लीत मिडियाक संबोधीत करतना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगलें की नवी दिल्ली हे कल्पीत दावे खरपणान न्हयकारता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसके निमित्त चर्चा केली. ह्या बसकेंत स्थिर आनी विधायक द्विपक्षीय संबंद भारत आनी चीन देशाक विश्वास आनी परस्पर सामजिकाय वाडोवपा खातीर मजत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिला. We need to be cognizant of the new security threats and challenges. Non-traditional threats have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us. फाटल्या तिमाहीत भारताच्या वट्ट वेपारांत 5.4% वाड जाल्या अशें नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार लहरी हांणी सांगलां. नवी दिल्लीत ट्रेड वॉच त्रैमासीक अहवालाची निमाणी आवृत्ती प्रकाशीत करतना डॉ. लहरी हांणी ही म्हायती दिली. भारताची निर्यात $1.84 ट्रिलियन मेरेन पावल्या आनी फाटल्या तिमाहीत आयात 6.5% वाडल्या अशें सांगलें. अस्तंत आशियांतल्या परिस्थिती विशीं उलयतना तांणी हे संकश्ट तात्पुरते आशिल्ल्याचें सांगून रोखडीच संवसारांत शांतताय निर्माण जातली अशी आस्त उक्तायली. देशाची अर्थवेवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाडोवपा खातीर आनी समावेशी उदरगत सुनिश्चित करपा खातीर सगळ्या भागधारकां मदीं सहकार्य गरजेचें आसा अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगलें. नवी दिल्लीत जाल्ले ग्लोबल कन्वर्जन्स फॉर ग्रोथ ह्या परिशदेंत मंत्री सीतारमण हांणी व्हर्च्युअली संबोधीत केलें. संवसारांतल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर सामुहीक जागतीक कृती करपाची गरज आसा हाचेर तिणें भर दिलो. भारताची वाड मुखेलपणान देशी मागणेक लागून जाता अशें अर्थमंत्र्यांनी सांगलें. सहभागी जाल्ल्यांत आंतरराष्ट्रीय चलन निधी वांगडाच G7 राष्ट्रांचे तशेंच भारत, ब्राझील, चीन, केनिया, दक्षिण कोरिया ह्या देशांचे प्रतिनिधी आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आनी भरवशाच्या जागतीक शक्तीत जावपी परिवर्तना फाटलें मुखेल प्रेरणास्थान आसा अशें नवी दिल्लींत एका खासगी प्रसार माध्यमा संस्थेन आयोजीत केल्ल्या शिखर परिशदेंत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. फाटल्या दशकांत देशाच्या यशाची बुन्याद विश्वास, स्थिरताय आनी व्यापक जागतीक हिताकडे आशिल्ली कटिबद्धताय हाचेर आदारिल्ली आसा अशें तांणी म्हळें. सरकारच्या 12 वर्साच्या कार्यकाळाचेर उजवाड घालतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आनी थळाव्या उत्पादनांक तेंको ह्या सारके उपक्रम यशस्वी जाले कारण नागरिकांनी राष्ट्र निर्मितीची भावना स्विकारली. परवडपी घरां, कर सुदारणा, भलायकी सेवा येवजण आनी सुधारीत शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करतना प्रधानमंत्र्यांनी गरिबांक आनी मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुखेल प्राथमिकता आशिल्ल्याचें सांगलां. पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया. तामिळनाडू सरकारान वेत्री तमिजागम व्हिजन दस्तावेजाक मान्यताय दिल्या. दस्तावेजा खाला एक मुखेल उपक्रम म्हळ्यार थाई मामन थांगा मोथिरा थित्तम म्हळ्यार मामाची भांगरा रिंग येवजण. हे येवजणे खाला तामिळनाडूत कायमस्वरुपी रावपी कुटुंबातल्या नवजात भुरग्यांक 1 ग्राम भांगराची मुदी भेटयतले, पूण प्रसूती ही सरकारी हॉस्पिटलात जावपाक जाय. राज्य सरकारान पुराय तामिळनाडूत त्याच्या प्रसारणा खातीर वर्सुकी अर्थसंकल्प 755.83 कोटी रुपया थारायला. हे येवजणे खातीर बेगोबेग निविदा आपोवपाचे निर्देश मुखेलमंत्री सी. जोसेफ विजय हांणी दिल्यात. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगलां की नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकाऱ्यांक मजत करता. नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडच्या nafex.in ह्या लिलाव पोर्टलाचें उक्तावण करतना ते उलयताले. राष्ट्रवाद, सांस्कृतीक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हूण मंत्री शहा हांणी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हांची तोखणाय केली. नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ERP और नाफेड कल्याण ये 4 पहलों की शुरुआत की. तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है. 2026 फिफा विश्वचषकात अमेरिकेतल्या ह्युस्टनात जाल्ल्या के गटात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-0 असो हारयलो. 41 वर्सां पिरायेच्या क्रिस्टियानो रोनाल्डोन 2 गोल केले. रोनाल्डो आपल्या गोलांनी 6 वेगवेगळ्या विश्वचषक सर्तींनी गोल करपी पयलो खेळगडो थारला. ताका मॅन ऑफ द मॅच फावो जालो. फुडल्या 2 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत कर्नाटक, कोंकण आनी गोंयांत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. IMDच्या म्हणण्या प्रमाण आयज आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी तेलंगणा ह्या वाठारांत व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं उदेंत मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आनी विदर्भात फाल्यां मेरेन उश्णताय ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरातांत
संपर्कान फोन करून कतारांतल्या रास लफान शारांत जाल्ल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दूख उक्तायलें. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थिती विशीं पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वताच्या अपयशाक धुकलपाक आनी मानवी हक्काच्या उल्लंघना पासून नजर चुकोवपाक केल्या अशें भारतान म्हळें. फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो आनी फुडल्या 2 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपाक परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 नमस्कार.